जे सगळं ज्ञान मिळवायचं ते स्वतःसाठी नाही, तर माझ्या समाजाच्या उद्धारासाठी ते मिळवायचं आहे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. तुम्ही डॉक्टरेट पण मिळवली, हो. डॉक्टर इन एज्युकेशन अर्थातच, पण ते लावत नाही तुम्ही नावासमोर डॉक्टर. तसं खूप फुलाने लगडलेलं झाड हे वाकतं खाली, त्याचं वर आकाशात जात नाही. बरोबर. डॉक्टर लिहिल्यानं माणूस असा खरा मोठा होतो असं काही मला वैयक्तिक कधी वाटलं नाही. मग नेमकं शिक्षण म्हणजे काय? व्हॉट इज एज्युकेशन आणि व्हॉट इज द मोटिव्ह ऑफ एज्युकेशन? शिक्षण हे जगायला शिकवतं, बरोबर. कसं जगावं हे शिकवतं. व्हेन देअर इज फिलॉसॉफी प्लस ॲक्शन इज इक्वल टू चेंज. मी समाजाचं काय देणं लागतो हे जर शिकून कळत नसेल तर मग त्या शिक्षणाचं काय उपयोग झाला. देअर इज प्लेंटी ऑफ ऑन दिस अर्थ फॉर ह्युमन नीड बट नॉट फॉर ह्युमन्स ग्रीड. तू फार विषारी नाहीस, इथे जमलेली माणसं तुझ्यापेक्षाही अधिक विषारी आहेत. तुम्हाला काय आवडतं जास्त म्हणलेलं, लेखक की शिक्षक? नमस्कार सर. नमस्कार. ग्रेट. तर तुम्ही आता शिक्षण व्यवस्थेतला खूप मोठा प्रवास पाहिलाय, अगदी क्लार्कपासून ते प्रिन्सिपलपर्यंत. मॉडर्न कॉलेज ऑफ एज्युकेशन मलकापूरमध्ये तुम्ही प्राचार्य म्हणून रिटायर झाला. त्या प्रवासामध्ये तुम्ही डॉक्टरेट पण मिळवली, डॉक्टर इन एज्युकेशन अर्थातच, पण ते लावत नाही तुम्ही नावासमोर डॉक्टर. सो काय आहे त्याच्या मागचं? इव्हन तुमची इथं अनेक पुस्तकं दिसत आहेत, त्याच्यामध्ये ही बहुतेक करून पुस्तकांमध्ये डॉक्टर असं नाहीये. सो त्याच्या मागचं गुड काय आहे? संशोधन म्हणजे मला चांगलं माहिती पडलेलं आहे PhD करताना. त्याच्यानंतर मी PhDचा गाईडही होतो. त्यावेळेलाही मला संशोधन म्हणजे काय आहे हे मला कळालं. आणि संशोधनामध्ये किती माणसं मोठी असतात आणि ती किती नम्र असतात हेही माझ्या लक्षात आलं. मी असा एवढा मोठा कोण लागून गेलो की मी PhD झाल्याबरोबर माझ्या नावाच्या पाठीमागं डॉ असं लिहावं. तर मला त्या लोकांच्या तुलनेमध्ये असं काही वाटलं नाही की माझ्या नावाच्या पाठीमागं डॉ लिहावं. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की डॉक्टर लिहिल्यानं माणूस असा खरा मोठा होतो असं काही मला वैयक्तिक कधी वाटलं नाही. आणि तिसरा भाग असा आहे की कधी कधी माणसाला ते डिग्री लिहिली, पद लिहिलं की न कळत एक प्रकारचा अहंभाव, एक प्रकारचं आपण स्वतः मोठा असल्यासारखं वाटायला लागतं. जसं माणूस 4 चाकी गाडीमध्ये बसला की ती चालणाऱ्या माणसापेक्षा आपण मोठे आहोत असं त्याला नक्कीच वाटतं, असं बाहेर बघताना. बरोबर. तसं ते लिहिलं म्हटलं की मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटायला लागतं. ते वाटू नये, आपण सामान्यच आहोत. आणि म्हणून एक विनम्रपणे, त्याचा वेगळा अर्थ कुठला नाही, विनम्रपणे मी माझ्या नावाच्या पाठीमागे डॉ असं लिहित नाही. ग्रेट. पण त्याच्याबरोबरच तुम्ही एक उत्तरार्ध जोडता की तुम्ही पाहिलेले फक्त 2च डॉक्टर खरे भारतात, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. याबद्दल काय मत? हो, ही माझी दोन्ही श्रद्धास्थान आहेत. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा मी चरित्र अभ्यासलं, त्यांचा मी अभ्यासकही आहे, तेव्हा जे सगळं ज्ञान मिळवायचं ते स्वतःसाठी नाही, तर माझ्या समाजाच्या उद्धारासाठी ते मिळवायचं आहे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. ते अमेरिकेला शिकायला गेले, अरे डॉक्टरेट मिळवून परत आले, त्यांना वैयक्तिक त्यासाठी काही नको होतं. समाजासाठी शिकणारा, आणि मी इतकं शिकेन की मला कोणीही विद्वानानं जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर माझ्याकडं असेल, एवढी विद्वत्ता मी मिळवेन, अशी भूमिका घेऊनच ते शिकायला गेले होते. तर समाजासाठी डॉक्टरेट मिळवणारा हा ग्रस्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे माझं पहिलं श्रद्धास्थान. दुसरं श्रद्धास्थान डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम PhD नाहीत, माहितीसाठी सांगतो.
त्यांना PhD पदवी अनेक विद्यापीठांनी दिली गेलेली आहे. त्याला आपण डॉक्टर ऑफ लिटरेचर, डॉक्टर ऑफ डिलीट आपण असं म्हणतो. त्यांनी हे काय केलं, तेही जे शिकले, त्यांना ज्या पदव्या दिल्या गेल्या त्या त्यांनी देशासाठी केलेल्या कामासाठी दिल्या गेल्या. बरोबर. आणि त्याही त्यांनी नम्रपणे स्वीकारल्या. नंतर तर ते त्या पदव्यापासून दूर राहिले. म्हणजे माझ्या व्यक्तीच्या विकासासाठी काही नको, मला जे करायचं आहे ते माझ्या देशासाठी. आणि त्यांना मुलांची तर खूपच आवड होती. मला जे कळाले ते सगळं मुलांना सांगावं म्हणून त्यांना दिलेली डॉक्टरेट ही श्रेष्ठ वाटते. म्हणून माझ्या दृष्टीने ही दोन माणसं ही खऱ्या अर्थानं डॉक्टर म्हणणारा असं पात्र आहेत. असं ह्याचा अर्थ मी इतरांचा मी दुस्वास करतो असं कृपया समजू नका. मोठी मोठी माणसं आहेत आणि ती त्या त्या ठिकाणी मोठी आहेत. पण माझं वैयक्तिक मत, जेवढा मी अभ्यास केला त्यातून मला ही दोन माणसं भावली आणि मला ती आवडली. ग्रेट. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेले विषय सुद्धा असेच होते की पॉलिटिकल सायन्स असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, देश त्यावेळी गरिबीत होता खूप जास्त, ती पाहिली होती. ते अर्थातच त्या समाजासाठी काहीतरी योगदान द्यावं, त्यांचा अभ्यास करता यावं म्हणूनच होते. सो युअर ॲब्सोल्युटली राईट की खरंच ते सगळं होतं, ते डॉक्टर मिळवलेली होती पदवी समाजासाठी होती ती. तुम्ही जर आता पहिल्या वाक्यापासून सुरुवात करतानाच म्हटला की ज्ञान माणसाला नम्र बनवतं, डिग्री किंवा ह्या गोष्टी नम्र बनवतात. पण आता उलट दिसतं खूप जास्त. जसं उल्लेखच केला तुम्ही की खूप जास्त काहीतरी मिळवलं की ओके मी ग्रेट आहे, म्हणजे चारचाकीत बसल्यासारखंच वाटतं सगळ्यांना. आता चारचाकीत कशाला, थोडंसं मिळवलं तरी विमानातनं फिरल्याचाच फील येतो लोकांना, ओके मी ग्रेट आहे, अगदी कॉलर ताट करून. सो खरं तर ज्ञान माणसाला नम्र बनवलं पाहिजे ज्ञानानं. ते मग उलट का होतंय किंवा त्याचं मागचं कारण काय? हा एक मानसशास्त्रातला भाग आहे. त्याला आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणतो. ओके. व्यक्तिभेद, ज्याला संस्कृतमध्ये पिंडे पिंडे मतरभिन्ना, मराठीमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती. हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. कुणाला कसं जगणं आवडतं, कुणाला काय आवडतं याच्यावर आपण नाही बंधन घालू शकत. बरोबर. मी फक्त माझ्यावर बंधन घालू शकतो, मला काय आवडतं. आणि मला जे आवडतं ते इतरांना आवडलंच पाहिजे असंही दुराग्रह करायचं काही कारण नाही. त्यांना ते आवडतं ना, ठीक आहे, दॅट्स ओके. तुम्ही त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकत. आणि मात्र एक खरी गोष्ट आहे की शिक्षणानं माणसाला नम्र बनवलं पाहिजे. विद्या विनयेन शोभते हे सुभाषितच आहे. तसं खूप फुलाने लगडलेलं झाड हे वाकतं खाली, त्याचं वर आकाशात जात नाही. बरोबर. त्याची फळं अशी खाली खाली येतात, म्हणजे ती नम्र बनतात. बरोबर. आणि किती माणसं शिकलेली आपण सांगावीत. काय महात्मा गांधी शिकलेले नव्हते का काय? कुठं त्याने शिक्षणाचा उल्लेख केला? विनोबा भावेने तर त्यांची सगळी सर्टिफिकेट जाळूनच टाकली. एकदा सगळी घेतली आणि ती सगळी चुलीमध्ये जळून टाकली. लोकांनी विचारलं, हे असं काय करताय काय? नाही, ते म्हटले मला कधीतरी पुन्हा ती बघावी वाटतील आणि मी हे विद्यापीठाची डिग्री मिळवलेली आहे बडोद्याला जाऊन, आणि त्याचा मला अहंभाव वाटेल, तो वाटू नये किंवा ह्याचा कदाचित उपयोग मला करता येईल असं वाटू नये. त्यांनी जाळूनच टाकली सगळी. तर अशा मोठ्या लोकांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की विद्या विनयेन शोभते, माणसाने नम्र असावं. मग नेमकं शिक्षण म्हणजे काय? व्हॉट इज एज्युकेशन आणि व्हॉट इज द मोटिव्ह ऑफ एज्युकेशन? शिक्षणाचा उद्देश काय आहे? शिक्षण याला इंग्रजीमध्ये आपण एज्युकेशन असं म्हणतो. एज्युकेशन हा शब्दच मुळात इंग्रजी लॅटिनमधून तो आलेला आहे. आणि तो शब्द एड्युकेअर असा आहे, EDUCARE असा तो शब्द आहे. एड्युकेअर असा तो शब्द आहे. व्हॉट इज एड्युकेअर? एड्युकेअर म्हणजे काय? तर एड्युकेअर म्हणजे संगोपन करणे, टू नरिश, वाढविणे. त्याचा पुन्हा एड्युकेअर आणखीन एक शब्द अर्थ देतं, टू ब्रॉट आउट, बाहेर काढणं, म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारी सुप्त शक्ती बाहेर काढणं. करेक्ट. त्याचे गुण बाहेर काढणं. बरोबर. असा दुसरा एक अर्थ आहे. पहिला अर्थ संगोपन करणं, त्याची जोपासना करणं, आणि दुसरा अर्थ आहे बाहेर काढणं.
आपल्या मराठीमध्ये संस्कृत जर अर्थ त्याचा घेतला, हा त्याचा मूळ धातू, तो जर अर्थ घेतला तर शिक्षण म्हणजे सुसंस्कार. ओके. ते म्हणजे शिक्षण. आता कदाचित मी आत्ताच्या स्थितीवर आलो तर आपणाला आश्चर्य वाटेल, हे सगळे अर्थ बाजूला राहिले आणि शिक्षण म्हणजे मार्क मिळवणे असा त्याचा अर्थ घेतला गेला. म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे शिक्षणाचा अर्थ घेतला गेला. कोणत्याही शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य जर आपण वाचलं तर एकाही शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य संपूर्ण महाराष्ट्रात असं नाही, मार्क मिळवणे हा माझा हक्क आहे, असं कुठंही नाही. बरोबर. मी रयतमध्ये शिकलो, स्वावलंबी शिक्षण हेच माझे ब्रीद, हेच आमचे ब्रीद असं म्हटलं जातं. स्वामी विवेकानंदमध्ये जा, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार असं ते म्हणतात. नाही ज्ञानेन सदृशम इह पवित्रम इह विद्यते असं म्हणतात. विद्वान सर्वत्र पूज्यते, ज्ञानमेवामृतम तुम्ही शिवाय विद्यापीठामध्ये बरोबर. हां, पुणे विद्यापीठाचं सुभाषित पहा. कुठं आहे मार्काचा संबंध? कुठंही नाही. बरोबर. मी तुम्हाला मुळापासून सांगितलं की एड्युकेअरपासून कशी सुरुवात झाली. पण हे बदलत 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 गेलं आणि शिक्षणाचा मूळ हेतू बाजूला पडला. मोटिव्ह जे म्हटला की मोटिव्ह काय असायला पाहिजे, तर मुलाची वाढ करणे, मुलाच्यातलं सुप्त गुणांचा विकास करणे, बरोबर, त्याच्यावर संस्कार करणे, हा मोटिव्ह असायला पाहिजे ना. करेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. हां, आणि तो मोटिव्ह पूर्वी होता. तो आम्ही थोडंफार प्राथमिक शाळेत शिकताना तो मोटिव्ह होता. मार्क वगैरे असं काय फार असं कुणाच्या डोक्यात फारसं नव्हतं, करेक्ट, काही तसं नव्हतं. पण हळूहळू ते मार्कांना महत्त्व येत गेलं आणि मी आता जे काही तुम्हाला जी उदाहरणं सांगितली ती उदाहरणं बाजूला पडत गेली. शिक्षणाचा उद्देश हा बाजूला पडत गेला. विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की मॅनिफेस्टेशन ऑफ कॅरेक्टर इज द मेन और द ओनली मोटिव्ह ऑफ एज्युकेशन. हो. सो कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय? चारित्र्य विकास. चारित्र्य म्हणजे काय? प्रकटीकरण. हां, नाही, मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रकटीकरण. यस, करेक्ट. हां, आणि तुमचं चारित्र्य ही आचरणाची भाग आहे, संस्काराचा भाग आहे. तर त्या चारित्र्याचं प्रस्फुटीकरण, प्रकटीकरण ही अपेक्षा स्वामी विवेकानंदांची होती. बरोबर. आणि ते कशातून यायला पाहिजे, तर हँड, हेड आणि हार्ट वाव, याच्यातून ते आलं पाहिजे. Correct. याच्यातून ते आलं पाहिजे. हां, तिन्हीचा संगम असेल तेव्हाच हे प्रकटीकरण होतं. हँड, हेड आणि हार्ट. ह्या तिन्हीतून ते होत असतं. नुसतं ब्रेनमधनं ते हेडमधनं ते होत नाही ते. बरोबर. आता अलीकडे जे नुसतं हेडवर जे चाललेलं आहे त्यामुळं हात रिकामे आहेत, हार्ट रिकाम आहे. कसा विकास होणार? स्वामी विवेकानंदांना जो अपेक्षित होता विकास, तो विकास होत नाही. कारण फक्त ब्रेनवरच हॅमरिंग चाललेलं आहे. बरोबर. तर म्हणजे स्वामी विवेकानंद दिलेली व्याख्या तीही पहा, तीही तुम्हाला हेच सांगेल. करेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. शिक्षण व्यवस्था कुठल्याही देशासाठी खूप महत्त्वाची असते. हो. मग ते आपल्या शिक्षण व्यवस्थेबाबत काय म्हणणं आहे तुमचं? भारतीय शिक्षण व्यवस्था राईट नाव, म्हणजे खरं तर खालीच आपण बोलत होतो, तुमचं तेच म्हणणं होतं की निराश आहात खूप. सो काय, कुठं चुकतंय, काय होतंय? हां, त्याचं आता या व्यवस्थेविषयी काय बोलावं हा मोठाच प्रश्न आहे. एवढं सगळं आहे का खरं? हा मोठाच प्रश्न आहे, कारण त्यात अनेक प्रश्न गुंतलेले आहेत. ते प्रश्न अगदी शासनापासून ते सामान्य माणसापर्यंत अनेक प्रश्न गुंतलेले आहेत आणि मी कोणाही एकाला दोष देणार नाही. त्याला आपण इंग्रजीमध्ये क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असं म्हणतो. करेक्ट. संकलित परिणाम. ह्या सगळ्या गोष्टींचा संकलित परिणाम म्हणजे आजची शिक्षण व्यवस्था. या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रभाव करणारे 5 घटक असतात. पहिला घटक आहे कुटुंब, दुसरा घटक आहे शाळा, तिसरा घटक आहे समाज, चौथा घटक आहे शासन आणि 5वा घटक आहे प्रसारमाध्यमे. हे 5 घटक परिणाम करत असतात. बरोबर, बरोबर. पैकी आमच्या बालपणी हे जे बाकीचे म्हटले का नाही प्रसारमाध्यमं वगैरे हे नव्हतीच, तर ते परिणाम करायचा काय प्रश्न नव्हता.
तो परिणाम कसा करतात त्यात बरोबर. तो ॲबसेंटच होता ना. बरोबर हां. बरोबर. शासन ठीक आहे, त्याप्रमाणे शासन चालत होतं. शिक्षण व्यवस्था चालत होती. गांधींचा शिक्षणावर प्रभाव होता, कारण ते जीवन शिक्षण विद्या मंदिर असं म्हणत होते ना त्यावेळेला. बरोबर. जीवनाचं शिक्षण द्या. तर ठीक आहे, म्हणजे अगदी मी असं म्हणणार नाही की इतर देशांच्या तुलनेमध्ये फार काही चांगलं चाललं होतं, कारण भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. बरोबर. लिटरसी रेट तर एवढा कमी होता की म्हणजे ॲब्सोल्युटली ते नाही असं म्हटलं तरी चालेल, अशी निरक्षरता भारतामध्ये ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं 6-7% साक्षरता, म्हणजे ती काही साक्षरता नव्हती. मग तिथून सुरुवात करायची होती. बरोबर. हे खूप मोठं चॅलेंज होतं त्यावेळेला सरकारपुढं. त्यामुळं सरकारनं आणि सगळ्याच गोष्टींमध्ये विकास करायचा होता, त्यामुळे शिक्षणही विकास करायचं होतं. पण तरीसुद्धा सुरुवातीपासून शिक्षणाची मुवमेंट घेतली ती खूपच चांगली घेतली गेली. झपाट्यानं विकासही होत गेला. काय विकासाची दिशा तशी योग्य होती, पण नंतर विकासाची दिशा ही फक्त व्यक्तिविकास, स्वकेंद्री, आत्मकेंद्री, परीक्षा केंद्री, मार्क केंद्री अशी होत गेली. आणि त्याच्यावर कोणाचं कंट्रोल राहिलं नाही. बरोबर. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की कोणाला दोष द्यावा, कुटुंबातल्या पालकांना दोष द्यावा का, तुम्ही पोराकडं काहीच बघत नाही आपल्या पाल्याकडं. म्हणजे त्यानं पोटापाण्याचं बघावं का त्या पोराच्या शिक्षणाकडं बघावं. शाळेत शिक्षकांना आपण दोष कसा द्यायचा, त्याच्या एकूण कामाची लिस्ट तुम्ही पाहिली तर सांगतात 25 ते 30 कामं त्यांना शालाबाह्य काम आहेत, एवढी त्यांना कामं असतात. बरोबर. म्हणजे शिक्षणाबरोबर त्यांना ही कामं असतात, त्यांना आपण कसा दोष द्यायचा. समाजाकडे गेला तर समाजामध्ये काय शिक्षणाविषयी कुणाला फारच गरज आहे, कुणाला चिंता आहे त्याची फारशी, काही नाही आम्ही 4 पैसे देतो आमचं पोरगं शिकेल, अशा प्रकारची एकूण भावना. किंवा समाजामध्ये असं म्हणूया की अशी शिक्षणाविषयी खूप मोठी काही क्रांती होईल असं काही चित्र सध्या नाही. शासनानं अनेक व्यवधानं आहेत. शासनाला काही एकच शिक्षण हा एवढा एकच विषय नाही, अनेक विषय आहेत. त्यामुळे त्यांनी नेमकं काय करावं, आणि प्रसारमाध्यमांनी चांगल्याचा पुरस्कार करावा. करतातही, मी त्यांना दोष देत नाही, करतातही. मी म्हणतो अजूनही करायला हवं, आणि अजूनही त्यांनी ते शिक्षणाकडे आपलं लक्ष वळवायला पाहिजे. अजूनही करतात चांगलं, अजूनही चांगल्या शिक्षणासाठी काय करता येईल असं बघायला पाहिजे. तर सध्याची शिक्षण व्यवस्था थोडीशी जी निराशा आली, मी जसं म्हटलं की निराशादायक चित्र आहे, आणि ते 2 स्तरावर आहे की संधीची समानता ह्या बाबतीत आपणाला निराशा वाटते की नाही, खेड्यातल्या विद्यार्थ्याला आणि शहरातल्या विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आर्थिक स्थिती जर पाहिली तर आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तो चांगलं शिक्षण घेऊ शकतो अशी एक व्यवस्था तयार होते आहे. ती सुद्धा एक गरिबावर अन्याय करणारी अशी एक व्यवस्था आहे. बरोबर. काय असं, त्यामुळे शिक्षण व्यवस्था सुधारण्याला खूप वाव आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी तसा निराशावादी म्हणण्यापेक्षा मी थोडा आशावादी आहे की अजून काही होऊ शकेल. ह्या सगळ्याच घटकांनी, मी आता जे 5 घटक सांगितले, 5 घटकांनी मिळून जर ठरवलं तर एक चांगलं चित्र निर्माण होऊ शकेल. करेक्ट. खूप गरजेचं आहे चांगलं चित्र निर्माण होणं. तुम्ही सगळ्या देशांकडे बघता ज्यावेळी आंतरराष्ट्रीय लेवलला, त्यावेळी कुठला देश आहे असं तुम्हाला वाटतं की ह्या देशाची शिक्षण व्यवस्था खूप छान आहे किंवा अशी आपण ॲटलिस्ट इम्प्लिमेंट करू शकतो, असं कुठला देश आहे? त्याचं पहिलं नाव घेता येईल फिनलँड. ओके, फिनलँड हा जगातला शिक्षणामधला प्रथम क्रमांकाचा देश आहे. करेक्ट. एकतर तो आहे केवढा, तर तो महाराष्ट्र एवढा आहे, किंबहुना त्यापेक्षा छोटा. त्याचे किंबहुना त्यापेक्षा छोटा. लोकसंख्या किती आहे, तर पुणे एवढी आहे. हो. त्याचं हवामान काय आहे, तर -20 आणि +20. करेक्ट. ह्याच्यामध्ये असणारं त्याचं हवामान आहे. कधी कधी तिथं आईसबर्ग असतात, बर्फच्छादित त्याचं समुद्र असतं. ते हटवून तयार झालेला तो देश आहे. करेक्ट. मात्र त्यांची शिक्षण पद्धती जी आहे, आपणाला कितपत त्याचा अवलंब करता येईल मोठी अवघड गोष्ट आहे ती. कारण धक्कादायक त्यातली गोष्ट अशी आहे की तिथं परीक्षाच नाही. वाव. परीक्षाच नाही.
परीक्षा नाही पण विद्यार्थ्याचं मूल्यमापन आहे. मग ते कसं आहे तर तिथं शाळा नाहीत, तिथं वर्कशॉप आहेत. शाळेमध्ये गेलं की हे इंजिनिअरिंगची फॅकल्टी आहे, इथं चित्रकला आहे, इथं बागकाम आहे, हां इथं मातीकाम आहे, हां इथं रेन हार्वेस्टिंग आहे, काय अशी दालनं आहेत, अशी दालनं. ओके. आणि मग तो विद्यार्थी तो ज्याला जे आवडतं ना तिथं घुसतो. त्या ठिकाणी तो जातो. ओके. मग तिथं तो शिक्षक, तरबेज शिक्षक तिथं असतो आणि तो त्याला काम करायला लावतो. तू काम कर. शिक्षक भाषण देत नाही, शिक्षक शिकवत नाही. मग तो फक्त त्याला जिथं थांबतो ना, त्याला जर कळत नाही ना तिथं फक्त तो पुश करतो. आणि मग तो जो शिकतो ना तो लर्निंग बाय डुईंग शिकतो. ग्रेट. खूप छान. हां. आणि मग तो तर ते शिक्षक जो असतो ना त्याच्याकडे रिपोर्ट कार्ड असतं, तो खुणा करत असतो, ह्याच्याकडे काय चांगलं आहे, काय नाही, काय चांगलं आहे. आणि मग वर्षाच्या शेवटी ह्याला पुढच्या वर्गात पाठवायचं का नाही ते रिपोर्ट कार्ड ठरवतं. आणि म्हणून पिसा नावाची जी एक संस्था आहे जगभर, प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट ओके नावाची जी एक हे आहे संस्था आहे, ती जगभरच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करते. ओके. त्या मूल्यमापनामध्ये फिनलँडचे विद्यार्थी प्रथम क्रमांकावर आहेत. खूप छान. 2009 पासून ते प्रथम क्रमांकावर आहेत. ओके. OECD मार्फत ती संस्था जी आहे त्याच्यामार्फत ही पिसा संस्था काम करते ओके. आणि त्याच्यामध्ये ती प्रथम क्रमांकावर आहेत. ग्रेट. हां. त्यामुळे त्यांनी जी आणि त्यांच्या वयवर्ष 7 पर्यंत विद्यार्थ्याला शाळेतच घेत नाहीत. खूप छान. हां. आता आपल्याकडचा मी संदर्भ जोडत नाही त्याला, तुम्हाला तेच माहिती आहे तुम्हाला. 7 पर्यंत शाळेतच घेतात. पण काय करतात मग पालकांचं प्रबोधन घेतात. तुमच्या घरी जे मूल आहे 7 वर्षापर्यंत त्याला असं यावर्षी हे सांगायचं आहे, त्याला इथे इथं घेऊन जायचं आहे, त्याला हा आहार द्यायचा आहे, हां तुम्ही हे त्याला वाचून दाखवायचं आहे. म्हणजे पेरेंट्स ट्रेनिंग हे फिनलँडमध्ये आहे आणि ते केलं जातं. आणि मग ते तयार झाल्यानंतर मुलं ती 7 वर्षानंतर शाळेत जातात. खूप छान. हां. आणि असं आता मग ही आपल्या देशाच्या तुलनेमध्ये एकदमच वेगळी पद्धती आहे. बरोबर. लर्निंग बाय डुईंगची कन्सेप्ट आपण मांडतो, आपल्याकडे थिअरी खूप छान असते. इंडियामध्ये ही थिअरी सगळी मांडण्यात आलेली आहे. काही ठिकाणी एक्सपेरिमेंटल स्कूल त्याप्रमाणे कामही करतात, नाही असं नाही. ओके. महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काही एक्सपेरिमेंटल स्कूल कामही करतात काय, पण त्यांची संख्या खूपच कमी आहे आणि शासनाच्या नियमामध्ये बऱ्यापैकी त्या शाळा बसत नाहीत. असं आहे. शासनाच्या नियमात बसतात त्यांना ती परवानगी देतात ते. बरोबर. त्यामुळं फिनलँड हा एक देश म्हणजे ज्याचं अनुकरण करावं असा तो देश आहे. तिथं शाळा अशा असतात, मग कॉलेजेस कशा पद्धतीनं असतात तिथं म्हणजे? नाही, कॉलेजेसमध्ये सुद्धा तिथं सुद्धा सेल्फ लर्निंग मेथड आहे. ओके. कॉलेजेसमध्ये असा व्याख्याता आला आणि तो व्याख्यान द्यायला लागला असं नाही. त्यांचे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात काय, त्या प्रोजेक्टचं ते काम करायला लावतात काय. आणि तिथले मात्र तिथले असणारे जे प्रोफेसर्स असतात ते खूपच ब्रिलियंट असतात, खूपच ज्ञानी असतात. बरोबर. मात्र तो कारण विद्यार्थी कोणत्या वेळेला कोणती शंका विचारेल हे काही सांगता येणार नाही ना, त्याचं उत्तर त्या शिक्षकाकडे असतं. आणि प्रोजेक्ट मेथड, रिसर्च मेथड हे तिथं केलं जातं आणि त्यातून ते विद्यार्थी तयार होतात आणि त्याला एक ब्रॉड व्ह्यू येतो त्याला. त्यामुळे तो नुसताच असा काही चाकोरीतनं असा बाहेर पडत नाही, एक चांगला व्ह्यू घेऊन बाहेर पडतो. करेक्ट. फिनलँड हा देश अजून एका महत्वाच्या कारणासाठी प्रथम स्थानावर असतो, तो म्हणजे HDI, ह्युमन डेव्हलपमेंट हो इंडेक्स. हो, तो काय तो आहेच, तो प्रश्नच नाही, पहिल्या नंबरचा आहेच तो. हो हो. सो त्यातही शिक्षण हे महत्वाचं कॅटेगरी आहे. हो. तर त्या अनुषंगाने मला हेच विचारायचं आहे की मानवी जीवनामध्ये किती महत्व आहे शिक्षणाचं? प्रश्नच नाही. मानवी जीवन जगायला शिकवतं ना, शिक्षण हे जगायला शिकवतं. बरोबर. कसं जगावं हे शिकवतं. बरोबर. आणि जर कसं जगावं हे शिकूनही जर कळत नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नसतो. ते म्हणजे
मी कुठल्याही शिक्षणाला, कुठल्याही पदवीला मी दोष देत नाही. पण अमुक एक पदवी मिळालेला विद्यार्थी खूप मोठं पॅकेज घेऊन सुद्धा जर तो जीवनात यशस्वी होत नसेल किंवा टोकाला जाऊन तो आत्महत्या करत असेल, टोकाला जाऊन जर ते त्यांचे मॅरेजेस ब्रेकअप होत असतील, तर शिक्षण आणि जगणं फरक राहिला खूप मोठा. राहिला की फरक. हा एक भाग आहे. आणि दुसरा एक भाग आहे, मी समाजाचं काय देणं लागतो हे जर शिकून कळत नसेल तर मग त्या शिक्षणाचा काय उपयोग झाला. बरोबर. तर हे जेव्हा कळेल तेव्हा जीवनामध्ये सुधारणा होईल. आणि आपण जे म्हणतो की ग्रॉस नॅशनल हॅपीनेस जी संकल्पना जी आहे ती लोकांची वाढेल. आता त्या बाबतीत आपण खूपच मागे आहोत. बरोबर. आपल्या त्या बाबतीत खूप मागे आहोत. HDI मध्ये खूपच मागे आहोत. तर त्याचं मुळ असे शिक्षण आहे. खूप तो एक महत्वाचा भागच हा, आहे म्हणजे बोलण्याचा. मुलाला शिकवतो का पालक, तर तू जास्तीत जास्त मिळव, बरोबर. तू जास्तीत जास्त पैसे मिळव, बाकी काय नको. बाकी राहू दे, पैसे मिळव. पैसे मिळव आणि मग तू मॅन मेकिंग मशीन ते बनत जातं, असं जातं. त्यामुळे त्याला जगण्याचा अर्थ कळतोच असं नाही. तेच की, म्हणजे मला हेच विचारायचं की शिक्षण घेण्याचं किंवा मी एखादं पुस्तक वाचतो त्याचं मोटिवेशन काय असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ की आत्ता मी इंजिनिअरिंग शिकतोय किंवा मेडिकल शिकतोय, ह्याचं बहुतेक करून मोटिवेशन हे असतं की मला पॅकेज छान मिळेल किंवा पैसे छान मिळतील. सो व्हॉट मस्ट बी द मोटिवेशन ऑफ अ स्टुडंट वाईल रीडिंग समथिंग और वाईल स्टडिंग समथिंग. तर कसं एक तर लिव्ह अँड लेट लिव्ह असं असलं पाहिजे. त्याचं तू जग, ओके, आणि दुसऱ्यालाही जगायला तू सहाय्य कर. हां, दुसऱ्यालाही जगायला मदत कर, असं ते असलं पाहिजे ना मोटिव्ह त्याचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. कोणी पैसा मिळवू नये याच्याबद्दल कोणी आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. पैसा मिळवलाच पाहिजे सद्मार्गानं. हां. आणि म्हणतात ना सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत. पैसा मिळवलाच पाहिजे. बरोबर. मग पुन्हा प्रश्न येतो की हाऊ मच, किती किती. म्हणजे ती माणसाची जी हाव आहे ना, ग्रीड, महात्मा गांधींनी सांगितलं, येस, हां, ती मग ती पूर्ण होत नाही ना. म्हणजे देर इज प्लेंटी ऑफ ऑन दिस अर्थ फॉर ह्युमन नीड बट नॉट फॉर ह्युमन्स ग्रीड, असं महात्मा गांधींनी जे म्हटलं ना. तुमची ते हाव वाढतच जाईल. ते कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि मग मला पुरेसं झालं, आता मला काहीतरी देता आलं पाहिजे, करेक्ट, तर माझ्या शिक्षणाला अर्थ राहिला, असं शिक्षणाचं मोटिव्ह असायला पाहिजे. आणि ते बिंबवलं पाहिजे बालवाडीपासून. बालवाडीपासून ते बिंबवलं पाहिजे. हा, म्हणजे एखादा, आता मी समजा एखाद्याला सांगत असेल की बाबा तू पुस्तक वाच, तर तो म्हणतो की व्हाय शुड आय रीड अ बुक ओव्हर द वॉचिंग मूवी. सो हे सांगताना मोटिवेशनच काम करणार तिथं, किंवा एक थोडंसं इन्स्पिरेशन की हे मी का वाचलं पाहिजे. सो तिथं आता आनंदासाठी किंवा सेल्फ हेल्प बुक ठीक आहे, आपण आपली पदवी वगैरे मोठी करण्यासाठी वाचू शकतो. बट तिथं पण पैसाच जर घोळत असेल तर दॅट्स समथिंग यू आर मिसिंग आउट द रिअल हॅपीनेस इन द लाईफ. हो 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 ना. तो मूवी बघतो ही गोष्ट वेगळी आहे. हां, तो मूवी इज एंटरटेनमेंट. येस, असं आहे. आणि जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल एड जेव्हा कामं करतात, दृकश्राव्य साधनं, ते माणसावर जास्त इम्पॅक्ट करतात. येस, आणि त्याच्यामध्ये एवढे रिसर्चेस झालेले आहेत की तुम्हाला कसं भुलवायचं हे त्यांना जास्त चांगलं कळतं. बरोबर. पुस्तकापेक्षा कितीतरी पटीनं ते जास्त काम करतं. काय पण आता वाचनाचं महत्त्व हा खरं वेगळा विषय आहे, खूप मोठा विषय आहे तो. पण विद्यार्थ्यांना पुस्तकाकडे वळायला पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. त्याचा आता फार मोठा विषय आहे, त्यामुळे मी त्याच्यात फार शिरणार नाही त्याच्यामध्ये. नाही, एक थोडीशी सांगाच की महत्व काय वाचनाचं, कारण तो एक शिक्षणाचा महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नॅशनल ॲव्हरेज रीडर आहे ना, त्याचं तर स्पॅन खूप कमी होत चाललाय. म्हणजे काहीतरी एक सर्वे झालेला की देशामध्ये ॲव्हरेज किती पुस्तकं वाचली जातात लोकांकडून, तर ती संख्या खूप कमी आली आहे. आणि ती सोशल मीडिया किंवा मूवीज याकडे जास्त वळत आहेत. सो काय महत्व, का वाचलं पाहिजे? नाही, आता रीडिंग मेक्स मॅन रेडी. ग्रेट. हां, वाचन माणसाला तयार करतं. कशाला तयार करतं? ते जीवन जगायला तयार करतं. परीक्षा तुम्हाला नोकरी देईल, बरोबर, परीक्षापासून तुम्हाला ती नोकरी देईल, पण पुस्तक तुम्हाला जगायचं कसं ते शिकवेल. ग्रेट. चरित्र वाचलं तर तुम्हाला जगायचं कसं ते शिकवेल ना. हां, ज्याला काहीच नव्हतं, हां,
म्हणजे माणसं शून्यातनं मोठी झाली असं म्हणतात, पण ती कशी झाली ती वाचायला पाहिजे ना. बरोबर. तू परीक्षेसाठी वाचलंस तर ठीक आहे, तुला नोकरी मिळेल. पण पुस्तकं वाचली तर ज्याच्या घरी काहीच म्हणजे ज्यांना आई वडीलही माहिती नाहीत, तर त्यांच्या पार्श्वभूमी काय सांगावी, त्यांची काहीच माहिती नाही, रस्त्यावर टाकून दिलेली मुलं जर पुन्हा जर मोठी होत असतील, त्याची तुम्हाला उदाहरणं आहे माहिती आहेत. डॉक्टर सुनील कुमार रवटे आहेत, बरोबर. ज्यांना आईवडील माहिती नाहीत, किंवा नारायण सुर्वेसारखा कवी, बरोबर, एक गिरणी मालकानं वाढवलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांना काही माहिती नाही. ती कुठून मोठी झाली, तर ती वाचनातून मोठी झाली. खरं म्हणजे त्यांनाही नोकऱ्या मिळाल्याच की, त्यांनाही नोकऱ्या मिळाल्या, पण त्यांना ते वाचनातनं असं कळालं की अरे नुसतं नोकरी पैसा मिळून नुसतं असं नाही, ते देणं लागतं आपण काहीतरी ना. आणि खरं म्हणजे नोकरीतनं जो पैसा मिळतो का नाही, जसं खरं सांगायचं म्हणजे हे पैसा कोण देतं, पैसा समाज देतो, हे त्याचं उत्तर आहे बरं का. बऱ्याच जणांना हे उत्तर, शिकलेल्या विद्यार्थ्यांना हे उत्तर माहिती नाही. पैसा नोकरी, ते पॅकेज समाज देतो. अर्थात ते टॅक्स पे कुठून तुम्ही बघा, कुठलं तरी ते कॉमन मॅन पर्यंत पोहोचतं. सायकलिक आहे, पोहोचतं का, सायकलिक आहे ते, पण ते नाही ना, ते लक्षात येत नाही. आणि म्हणून ते शिक्षणानं ते यायला पाहिजे. ग्रेट. तो सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आलंच पाहिजे ना. हो, मी कृतज्ञ असलंच पाहिजे ना समाजाचं. त्यांच्यामुळं मी उभा आहे, आणि समाजाशिवाय अस्तित्वच नाही ना माणसाचं. हो. तुम्ही फिनलँडचं उदाहरण देताना म्हणलात की तिकडचे शिक्षक खूप ब्रिलियंट असतात. हो. इकडं आपल्याकडं असं फार जास्त जाणवत नाही. अर्थातच जिथं मी शिकलो, रयतचंच उदाहरण घेऊयात, खूप टाळाटाळ असते गोष्टींची, शिक्षक अपडेटेड नसतात. शंका विचारणं तर ते माझ्याकडे तर टेरर म्हणूनच पाहिजे. ओके, ही इज आस्किंग समथिंग, की असं खूप जास्त असंच की वेगळं काहीतरी विचारलं तर ते आउट ऑफ द बॉक्स, त्यांना जास्त माहिती नसतं किंवा ज्ञान अपडेटेड नसतं त्यांचंच स्वतःचं. तर मग अर्थातच हा प्रश्न येतो की ते काय पास ऑन करणार आहेत विद्यार्थ्यांकडे. नाही, तर मुळात कसं आहे, आपलं शिक्षण 2 केंद्रीय आहे. एक ते शिक्षक केंद्रीय आहे, आणि दुसरं ते परीक्षा केंद्रीय आहे. मग मी जसं म्हणालो तसं. करेक्ट. आणि मग परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करायचा हे शिक्षकाचा ते स्वतःचं तेच प्रथम क्रमांकाचं काम मानतात ते. मग त्यासाठी काय करायचं, तर माझा अभ्यासक्रम पूर्ण करायचा. त्यासाठी काय करायचं, तर शासनाने दिलेल्या नियमानाप्रमाणे त्या परीक्षा घ्यायच्या, त्यांना ते गुणदान करायचं. याच्यामध्ये ते गुंततात. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतात. आता तुम्ही जर निकाल वगैरे जर सगळे ऐकले तर चांगली तयारी करून घेतात. होतंय काय, राहून काय जातं, तर हे करत असताना आम्ही इतर काही वाचलं पाहिजे, आम्ही इतर काही कृती संशोधन केलं पाहिजे, मी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, विमर्शी चिंतन काहीतरी केलं पाहिजे या समस्येवर. ते घडत नाही. आणि म्हणून मग इतर शिक्षणाच्या तुलनेमध्ये आपले शिक्षक कमी पडतात, ते यामुळे कमी पडतात. म्हणजे मला आठवतंय की मी शाळेत असताना अगदी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षकानं टेक्स्टबुक व्यतिरिक्त एखाद्या पुस्तकाचा उल्लेख केलाय शिकवताना, असंही झालेलं. ते वाचलेलंच नसतं ना, ते वाचले मग झालं. ते शिक्षक केंद्र आणि परीक्षा केंद्र ना, परीक्षेला हे येतं. आणि मी तर असं म्हणेन की एखादा शिक्षक जर असं काय वेगळं काही सांगायला लागला तर ते पालक सुद्धा कितपत ऍक्सेप्ट करेल, मला शंका आहे. नाहीत करणार. आमच्या पोराला शाळेत पाठवते काय, हे काय बाकीचं शिकायला पाठवते काय, हे कोणी सांगितलं, त्याला परीक्षेत मार्क पाहिजेत ना. तेव्हा मी मागाशी जसं सुरुवातीला म्हटलं की मी एकच घटकाला जबाबदार धरणार नाही, अनेक घटक त्याच्या जबाबदार आहेत. आणि एक इकॉनॉमिक्सचा एक नियम आहे, मागणी तसा पुरवठा. ही एक मागणी, पालकाची मागणी अशी तेच देऊया ना. बरोबर. मग त्या प्रवाहात सगळे येतात. मग मी शिक्षकांना तरी का दोष देऊ. तर ठीक आहे, तरी सुद्धा त्यांनी वाचायला पाहिजे. विद्यार्थ्यांची मागणी आता निर्माण केली पाहिजे. त्यांनी तरी सुद्धा त्यांनी वाचायला पाहिजे. कारण जो शिक्षक वाचतो त्याच्या अध्यापनात त्याचा प्रभाव विद्यार्थ्यावर पडतोच. 100%. नक्कीच. म्हणजे माणूस बोलायला लागला की कळायला लागतं, त्यानं वाचलेलं. तसं तो जर सांगायला लागला का नाही काय की
क्रांतीची गीतं सांगायला लागला किंवा अगदी अंधश्रद्धेसंबंधी सांगायला लागला, एखादा धडा सांगताना तो केशवसुतापासून जर सुरुवात करायला लागला, हां, एक तुतारे द्या मग जाणून, इथून जर सुरुवात करायला, कदाचित ते पाठामध्ये नसेल. बरोबर. हां, आणि तो जर नरेंद्र दाभोळकरांच्यापर्यंत येऊन जर थांबला, बरोबर, हां, तर नुसतं पाठ्यपुस्तक नव्हे तर त्याला अनुसरते सगळंच त्याला कळत जाईल. बरोबर. यासाठी शिक्षक हा तयारीचा असलाच पाहिजे. त्याच्यामुळे दुमत असायचं काय कारण नाही, परंतु या व्यवस्थेमुळं तो तसा तयार होतो. आणि शासनाची हे प्रशिक्षण आलं, ते प्रशिक्षण आलं, हे करा ते करा, हे सगळं आहेच, त्यामुळे तोही गुंतून जातो. पण तुम्ही घडला, तुम्ही तुमच्यातला शिक्षक आणि वाचक दोन्ही घडवले, अर्थात लेखकही घडवले, त्याच्याविषयी बोलूच थोड्या वेळात. मग अशी का प्रेरणा येत नाही खूप शिक्षकांना, मोस्ट ऑफ द शिक्षकांना की ओके मलाही वाचलं पाहिजे, जरी व्यवस्था नसली सांगत, पालक नसले सांगत, तर ऍटलिस्ट माझ्याकडून थोडं तरी दिलं गेलं पाहिजे, ही प्रेरणा काय येत नाहीये? त्यालाही पण त्याचे दोन उत्तर आहेत की पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती, हे पुन्हा हे पहिलं उत्तर. हा, कोणाला काय आवडेल आवडणार आहे हे एक. आणि हे केव्हा वाटतं? वाचलं तर वाटतं. काय आंबेडकर वाचल्यानंतर, आंबेडकर कोकणात असताना, प्राथमिक शाळेत असताना फक्त लंगोटी घालत होते, हां, हे वाचल्याशिवाय कसं कळणार? बरोबर. साताऱ्याला ते 5 किलोमीटर चालत जात होते किंवा हमालीसारखी कामंसुद्धा करत होते, गुरंसुद्धा राखत होते, हे कसं कळणार? हां, किंवा त्यांना प्राध्यापक झाले तरी त्यांना प्राध्यापकांच्या माठातलं पाणी प्यायला परवानगी नव्हती, हे वाचल्याशिवाय कसं कळणार? बरोबर. वाचलं तर त्या शिक्षकाच्या मध्ये तो हा एक भाग. आणि दुसरा भाग जो आहे की अशी काही ठिकाणं असतात की जिथे भेटी द्यायला पाहिजेत, ती भेट दिल्याशिवाय ते हृदयाला भिडतच नाही. तुम्ही आनंदवनला जा, ते बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे मी काय करतोय. हां, तो माणूस तर उपनगराध्यक्ष होता वरोऱ्याचा, बाबा आमटे. बरोबर. त्यांचे थोरला मुलगा तर MD आहे, 2 नंबरचा मुलगा तर MS होता, MS झालं नाही त्यांचं पूर्ण, प्रकाश आमटे JML कसामध्ये आहे. बरोबर. त्यांची बायकोही MBBS आहे. असं मग त्यांना काय पैसा मिळवता आला नाही. त्या ठिकाणांना भेटी दिल्या का नाही, असं मी एकच नाही, त्या ठिकाणांना भेटी दिल्या की मग कळतं की अरे हे आपण हे करतात तर मग आपणाला काय नाही. नसमा हुर्जुकांचं काम जाऊन बघा. बरोबर. अर्धांग पूर्ण निकामी असलेली स्त्री, म्हणजे कोकणामध्ये स्वप्ननगरीला, हां, सावंतवाडीपासून जवळ आहे, कोट्यावधीचा काजूचा प्रोजेक्ट एक अपंग असलेली बाई चालवू शकते. आणि 30-35 अपंग कामगार ते उत्तम प्रकारचा काजू प्रकट करतात. ते बघितल्याशिवाय कसं करणार? पण जर आम्ही फक्त बीचवरच जाऊन बसणार असू दिवस तर आम्हाला कोणती प्रेरणा मिळणार? ओके, आम्हाला प्रेरणा कोणती मिळणार मला सांगा की. बरोबर. म्हणजे मला माहिती नाही की स्वप्ननगरला कोणी भेट दिली असेल. बरोबर. कोकणमध्ये फिरायला जाणारे, कोकणमध्ये हे प्रायोरिटीवरती नसतंच. नाही, तुम्ही जे टूर्स वगैरे असतात का नाही, त्यांचे ते वाचा, ते सगळे काय काय ते सांगतात ते, त्यात हे नसतं. तर मी असे एक म्हणत नाही, मी अशी अनेक ठिकाणं की जिथं खरोखर नतमस्तक व्हावं. तर मग एक ते वाचनातनं येतं, ते तुम्हाला अशा क्षेत्र भेटीतून येतं की तुम्हाला ती प्रेरणा मिळते आणि मग वाटतं की अरे नाही, आय शुड डू समथिंग. टू बी व्हेरी फ्रँक, ती प्रोसेसच खूप आनंद देणार आहे वाचन. म्हणजे वाईल रीडिंग इट सेल्फ, की ते तिथं असताना, ते वाचत असतानाच यू मीट युअर सेल्फ, यू कम टू नो लॉट मेनी थिंग्स अबाउट युअर सेल्फ, आणि ते नवीन डिस्कवरी होत राहते. म्हणजे ते असं म्हणतात ना की कर्म हेच फळ आहे, ते वाचताना जाणवतं की दिस इज समथिंग. अगदी दॅट्स ॲब्सोल्युटली राईट. सो माझा तरी तो अनुभव असतो सो ह्याच्यावरून की त्यानंतर काय मिळेल हे सोडून द्या. दॅट प्रोसेस इट सेल्फ इज अ हॅपीनेस, इट्स अ जर्नी टुवर्ड्स द हॅपीनेस. ॲब्सोल्युटली राईट. तुम्हाला काय आवडतं जास्त म्हणलेलं, लेखक की शिक्षक? आता मी शिक्षक होतो, मी लेखक झालो असं मी म्हणत नाही स्वतःला. लेखक म्हणजे काय हे सुद्धा मला कळालेलं आहे. डॉक्टर सारखं का? हां, मला ते कळालेलं आहे. मी 14 पुस्तकं जरी लिहिलेली असली तरी ती पुस्तकं मी माझी गरज म्हणून लिहिलेली आहेत, लेखक म्हणून लिहिलेली नाहीत. आपण त्याच्याकडे नंतर वळू. येस.
ती माझी गरज म्हणून लिहिलेली आहे. शिक्षक दोन्ही दृष्टीनं काम करू शकतो. काय, टीचर ॲज अ फिलॉसॉफर अँड टीचर ॲज अ ॲक्टर. ॲक्शन येस. ॲक्टर म्हणजे ॲक्शन मला म्हणायचं आहे. येस. म्हणजे टीचर हा दोन गोष्टी करतो, फिलॉसॉफी प्लस ॲक्शन. बरोबर. आणि व्हेन देअर इज फिलॉसॉफी प्लस ॲक्शन इज इक्वल टू चेंज. येस. सोशल चेंज. रिझल्ट त्यानंतर येतात. करेक्ट. सामाजिक बदल तुम्हाला करायचा असेल बरोबर. तर ती फिलॉसॉफीतनं आणि कृतीतून होत असते. मग फिलॉसॉफी कुठनं घ्यायची? तर फिलॉसॉफी बुक्समधनं घ्यायची. येस, ॲब्सोल्युटली राईट. कार्ल मार्क्स काय क्रांती करायला गेला नाही, पण कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानानं क्रांती झाली. एका पुस्तकाने जग सगळं हाहाकार वाजवला. हां, ती फिलॉसॉफी आहे. ग्रेट. जे की लायब्ररीत नाही येते. हां, म्हणजे महात्मा फुलेंनी थॉमस पेनचं पुस्तक वाचलं, राईट्स ऑफ मॅन. येस. ती फिलॉसॉफी मिळाली. बरोबर. हां, महात्मा गांधींना पुस्तक मिळालं आणि त्यांना सर्वोदयाची कल्पना सुचली. हं? तर हे जे म्हणजे ती फिलॉसॉफीतनं आलेली आहे. करेक्ट. आणि त्यांनी ॲक्शन केली. महात्मा गांधी तेवढ्यावर थांबले नाहीत. बरोबर. महात्मा गांधींनी ॲक्शन केली, महात्मा फुलेंनी ॲक्शन केली. हां, म्हणजे मग चेंज झाला. करेक्ट. लेखक हा ते त्यांचं मी नाकारत नाही, पण ते फिलॉसॉफीच्या लेवलला दॅट्स ऑल. कुणीतरी ते लिहिलंच पाहिजे ना. बरोबर. त्याशिवाय ते पुढे ते ॲक्शन करणारा तर ते मिळालं पाहिजे ना ते. बरोबर. तर ते लेखकांचं कर्तृत्व मी नाकारत नाही. बरोबर. पण सुदैवानं टीचरकडं ह्या दोन्ही गोष्टी आहेत. हां, अरे तू लिहूही शकतोस. टीचर ॲज रायटर नावाची कन्सेप्ट सुद्धा आहे. ग्रेट. टीचर ॲज रायटर नावाची. तर तो लिहूही शकतो आणि कृतीही करू शकतो आणि मुलांच्यामध्ये तो निर्माण करू शकतो. करेक्ट. हां, असं म्हणजे टीचर हा तो त्याच्याही पेक्षा पुढचा आहे. म्हणजे लेखकापेक्षा तो चांगलं काम करू शकतो. करेक्ट. दॅट्स सो ग्रेट ऑफ यू की तुम्ही 14 पुस्तकं लिहून सुद्धा म्हणताय की मला लेखक कळलेलं आहे किंवा मी स्वतःला लेखक नाही म्हणत आहे. तर तुमची पुस्तकं मला नाव वाचून दाखवावीशी वाटत आहेत. स्वप्नातून वास्तवाकडे, द्वंद्व ह्याकडे येणारच आहे मी नंतर, परिक्रमा, शिकण्या शिकवण्याची, संवाद विद्यार्थी मित्रांशी, कुशल प्रशासक, कैलाशवासी श्री आनंदराव ज्ञानदेव साळुंखे, ज्ञात अज्ञात कर्मवीर. हे तर खूप छान पुस्तक आहे. अर्थात कर्मवीरांच्या बहुविध बुद्धिमत्ता, एका शिक्षकाचे इच्छापत्र, आमची सावित्री आमचा प्रद्युम्न, संकल्पते सिद्धी. त्यानंतर हे कर्मवीरांच्या बहुविध बुद्धिमत्तेचं इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन, मल्टिपल इंटेलिजन्सेस ऑफ कर्मवीर, विच हॅज बीन ट्रान्सलेटेड बाय प्रतीक पुरी. शिक्षण आणि देशाचे भवितव्य, हिंदीमध्ये झालं. हे हिंदीमध्ये झालं. ज्ञात अज्ञात कर्मवीरां सॉरी ज्ञात कर्मवीरांचं हिंदीमध्ये, अनसुनी ध्वनी अनदेखा प्रकाश, कर्मवीर भाऊराव पाटील. अनुवादक डॉक्टर सचिन जाधव यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील, शोध आणि बोध, हे रिसेंटली चाललेलं आहे पुस्तक. आणि हे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलामांविषयी व्यक्तिवेध. सो अशी 14 पुस्तकं तुम्ही लिहिली आहेत. तर युजली ही चरित्रात्मक आणि शिक्षण व्यवस्थांवरची आहेत खूप बहुतेक करून. बट हे द्वंद्व हे कथासंग्रह आहे. सो ह्याची प्रेरणा कुठून मिळाली? हा, हे काय झालं, हे माझं पहिलं पुस्तक. द्वंद्व कथासंग्रहच पहिला? हा, द्वंद्व कथासंग्रह माझा पहिला. ग्रेट. ज्यावेळेला मी माझा प्रवास तुम्हाला सांगितलं की मी मधला टप्पा मी ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक होतो. ओके. ओके. आणि वाचत वाचत असं एक साप्ताहिक सकाळची अशी जाहिरात आली की कथा स्पर्धा आहे आणि ती अशी महाराष्ट्रभर वगैरे असे आहे, भारतभर लेखकांना त्यांनी आवाहन केलं होतं. आणि मग मी वाचायला लागलो आणि मग आपल्याला कथा लिहिता येईल का आपल्याला काय, कथा लिहायला लागलो. अनेकांच्या कथा वाचायला लागलो आणि कथा लिहायला लागलो. एक दोन कथा लिहिल्या, काही फारसं जमना. आणि मग जाणकारांना मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की कथेला तुम्ही काहीतरी वेगळा बाज, वेगळा प्रकार दिला तर तुमची कथा चांगली होऊ शकेल. आणि मग मी द्वंद्व नावाची कथा लिहिली. हां,
म्हणजे माणूस बोलतो एक आणि प्रत्यक्ष वर्तन मात्र त्याचं वेगळं असतं. त्याच्या दोन पर्सनॅलिटीमध्ये द्वंद्व असतं. असं एक मला ते कथेचं बीज सापडलं आणि ती कथा मी लिहिली. आणि ती कथा आता हे सांगण्यामध्ये मला काय गर्व वाटतो, कृपया तसं समजू नका. तर त्या कथे म्हणजे काही कथा त्या परदेशातून सुद्धा येत होत्या. हां, ओके. तर मला दुसरा क्रमांक मिळाला त्यावेळेला खूप छान. त्या कथेला. आणि पुण्याच्या टिळक स्मारकमध्ये डॉक्टर अनंत मूर्ती, जे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते आहेत, त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. त्यावेळेला मला फारसं एवढं काही कळत नव्हतं. अनंत मूर्ती म्हणजे कोण एवढंही फारसं मला कळत नव्हतं त्यावेळेला. एवढ्या मोठ्या माणसाकडनं आपला सत्कार होते, मला काही कळालं नाही. पण असं लक्षात आलं की आय कॅन राईट. ग्रेट. जर कुठेतरी अशी दखल घेतली जात असेल, हां, नंतर साप्ताहिक सकाळचा त्या जरा अंकही प्रसिद्ध झाला. आणि मग थोडी माझ्याविषयी माहिती आली आणि का पुण्यातल्या एका जाणकारानं अगदी माझं जन्मतारीख वगैरे विचारून घेऊन माझी कुंडलीसुद्धा मला पाठवून दिली होती की सर तुम्ही लेखक होऊ शकाल, तुम्ही प्रयत्न करा वगैरे. सिरियसली? जाऊ दे, सोडून द्या. पण मला असं वाटलं की आय कॅन राईट. आणि म्हणजे थोडंसं कथेचं सापडलं होतं. मग दुसरी एक कथा लिहूया. मग कुणी लोकमतनं प्रसिद्ध केली, कुणी लोकसत्तानं प्रसिद्ध केली, कुणी सकाळनं प्रसिद्ध केली. असं ते होऊ लागलं आणि अशा कथा होऊ लागल्या. आणि पुन्हा मला कुणीतरी सांगितलं की अरे नवलेखकासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ नावाचं एक मंडळ आहे सरकारमध्ये. ओके. तर ते नवलेखकांना अनुदान देतात. म्हणजे तुम्ही पैसा खर्च करायची गरज नाही, ते प्रकाशक खर्च करतो अमकं तमकं वगैरे. मग म्हटलं त्याला काय करायला लागतं, तर म्हटलं एक फॉर्म मागवून घ्यायचा आणि त्याच्याबरोबर तुमचं आपलं हस्तलिखित पाठवून द्यायचं. बरोबर. मग ते फॉर्म मागवून घेतला मी. फॉर्म मला मिळाला आणि तो फॉर्म आणि त्याच्याबरोबर माझं ते हस्तलिखित मी पाठवून दिलं. आणि त्याचं एक मंडळ असतं, समीक्षक मंडळ. हां, म्हणजे तज्ज्ञ असतात, खूप तज्ज्ञ माणसं ते असतात. म्हणजे आता मला वाटतं, मला नेमकं माहीत नाही, पण सदानंद मोरे त्याचे हे होते. सदानंद मोरे. हां, ओके. ओके. त्याच्या अगोदर खूप मोठी मोठी माणसं त्याची. आणि त्यांचं एक 6-7 जणांचं मंडळ असतं. ओके. ते परीक्षण करतात ह्यांना अनुदान द्यावं किंवा नाही. ओके. आणि त्यावेळेला म्हणजे हा काळ साधारणतः 1992च्या आसपास असावा, 91-92 वगैरे. तर त्यावेळेला त्यांनी मान्यता दिली वाव. ह्या कथासंग्रहाला. आणि मला डायरेक्ट पत्र झालं खूप छान. की मान्यता मिळालेली आहे आणि तुमचं श्री विद्या प्रकाशन पुणे यांना हे पुस्तक प्रकाशकाकडे आम्ही देतोय, ते सगळं काम करतील आणि आता पुढचा संपर्क त्यांच्याशी साधावा. ग्रेट. आणि मग मला तर खूपच आनंद वाटला ना, आपल्यासारख्या माणसाचं कोणतरी छापते, दाद घेतली आणि पुण्यातलं एक प्रकाशक आपल्याला छापते. मग त्यांनी ते मुखपृष्ठ कसं असावं, तुम्हाला पैसा तुमची कल्पना सांगा वगैरे. ओके. ओके. आणि मग शासनातर्फे त्यावेळचं 750 रुपये मानधन आणि प्रकाशकामार्फत असणारी 10 पुस्तकं हे मला त्यावेळेला मानधन, म्हणून ते माझं पहिलं पुस्तक तयार झालं. हां, खूप छान. त्या कथासंग्रहामधली तुमच्या आवडती सगळ्यात कथा कुठली? नाही, त्याच्या 2 कथा आहेत. एक पहिली कथा, ती द्वंद्व मी तुम्हाला आत्ता जी सांगितली, ती माझी ज्याला पारितोषिकच मिळालं. बरोबर. तर ती एक माझी आवडती कथा आहे. आणि दुसरी कथा जी आहे त्यातच कथा आहे, ती विषारी नावाची कथा आहे. ती माझी खूप आवडती कथा आहे. सांगू शकाल का द्वंद्व? हां, थोडे नाही, मी विषारी सांगू शकेन. द्वंद्व जरा थोडीशी फिलॉसॉफिकल आहे. ओके. विषारी. ठीक आहे. गुड. विषारी कथेचं मूळ असं सापडलं की माझ्या सासरवाडीमध्ये मी गेलो होतो. तारळी माझी सासरवाडी. ओके. हां, मी गेलो होतो तेव्हा मला असं कळालं की एक माणूस साप चावून मेला असं. आणि मग थोडीशी माहिती घेताना असं समजलं की तो घरोघरी निघालेला साप धरायचा. मग त्याचं नाव समजलं, सगळं समजलं, त्याची हकीकत वगैरे मला कळायला लागली काय. आणि मग कथाबीज मला सुरुवात झाली की मग त्याची सापाशी मैत्री कशी झाली, सापाची त्याची भीती कशी मोडली, सापाशी तो खेळायचा कसा. आणि गावामध्ये जिथं जिथं कुठं साप निघेल तिथं पहिलं त्याला बोललं जायचं काय, म्हणजे शिवा त्याचं नाव. ओके. नंतर लोक त्याला साप शिवा म्हणू लागले. हां, तर साप पकडायचा म्हणून.
आणि मग त्यानं बऱ्याच लोकांच्या घरातनं साप काढले. लोकांनी त्याचे आभार मानले की बरं झालं बाबा, हां घरात पोरं बाळं सगळी त्या खोनपाड्यात साप होता. त्यावेळी घरं कशी छोटी घरं असायची आणि त्याला ते लोक आभार मानायचे. आणि ते साप पकडता पकडता त्याला नकळत दारूचं व्यसनही लागलं त्याला. कधी कधी मोठा साप असला तर तो दारू प्यायचा मग तो धरायला जायचा. ओके. हां असं करायचं. आणि मग एकदा काय झालं तर ते गावंदारीला खूप मोठा साप निघाला. पूर्वी गावंदार असायची. बरोबर, माहिती आहे. तो एवढा मोठा साप निघाला की लोक घाबरली. एवढा मोठा नाग असतो, मग बोलवायचं कोणाला? शिवा. साप शिवाला. तर त्याला बोलवला. अरे शिवा चल चल म्हणजे ते साप आहे म्हणले तिथं. तर तिथं तो गेला आणि एवढा मोठा साप धरणारा माणूस सुद्धा, इतके वर्ष, तो सुद्धा दचकला. बरोबर. की अरे खूपच मोठा नाग आहे. त्याने त्याच्यातून ते क्वार्टर काढली, पिला आणि गेला की सापाचं सरळ पुढे झालं. काय सापान नागानं फणा काढलेला, हा पुढे सरकतोय. कारण ते दोघेही एकमेकाच्या आपापल्या जीवाला घाबरलेले असतात. बरोबर. हां. तर हा पुढं सरकला की नाग जरा थोडा मागं सरकायचा. साप जर डस्करला की हाही थोडा मागं सरकायचा. काय पण हा तसा तरबेजच होता. काय आणि तो असं सरकत 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 तो नाग असा पुढं पुढं जाऊ लागला आणि त्या नागाला एक असं बिळ दिसायला दिसलं त्याला. त्याच्या लक्षात आलं की हा बिळात जाणार आणि बिळात गेलं की आपलं काम संपणार आहे का नाही. म्हणून तो त्या बिळात शिरण्यापूर्वीच त्याचं शेपूट पकडलं, धरलं आणि तो ओढायला लागला. काय व्हायला लागलं, तो नाग त्याला स्वतःला आत ओढतोय आणि हा त्याला बाहेर ओढतोय. नागाला खूप ताकद असते, ते ग्रीप. पण हा काय त्याला सोडायला तयार नाही. आणि लोकांचं म्हणणं काय, त्याला तू बाहेर काढून मार. आत गेला की आमची भीती कायम राहिली ना. बरोबर. आता त्यावेळची फिलॉसॉफी काय की तू कर बाबा, तुझं काय झालं तरी चालेल, पण आमची भीती घालू ना. अशा झालं काय की साप शिवा त्याला तू बाहेर काढ. काय तर तो असा घामाघूम झाला होता अक्षरशः. घामान अगदी माती त्याची भिजली होती. काय आणि मग त्यानं काय केलं तर त्यानं तो जोराचा असा पाय असे आटण्याला जोराचा हेसडा जो मारला, काय तसा तो एका झटक्यात तो नागच बाहेर आला. नाग बी चवताळलेलाच असणार ना. बरोबर. पण तो बाहेर आला तो एवढा तरबेज होता की त्यानं बरोबर त्याचा असा गळाच धरला. त्यानं तो असा गळा धरल्याबरोबर त्या नागानं त्याच्या शरीराभोवती वेटोळच केलं. ओके. संपूर्ण. आणि तो असा तो फुगला की त्याला तो आवळला जायचा. काय आणि तो मात्र त्याची ती पकड, त्याला माहिती होतं माझ्या हाताची पकड ढिली पडली की मी संपलं असं त्याला वाटलं होतं. आणि हे सगळं चाललं सर्वचं करायचं काय, तर त्यात त्याची बायकोही आली होती, पोरही आली होती. आता सगळ्यामध्ये ती बायकोच बिचारी घाबरली. काय आणि तो मोठ्या मोठ्याने ओरडून असं म्हणत होता की काठ्या आणा, कुऱ्हाडे आणा, ह्याला मागं मारा. बरोबर. काय मी ह्याला धरलं, तुम्ही घाबरू नका असं तो विनंती करून सांगत होता. कोणीही पुढं झालं नाही. त्याची बायको अशी सगळ्यांना फिरून असे हातापाय पडत होते की जावं माझ्या नवऱ्याला वाचवा. काय कोणीही पुढं झालं नाही. शेवटी त्याची ताकद कमी पडली इतक्या त्या जीव घ्या खळामुळं आणि त्याची पकड ढिली झाल्याबरोबर त्या नागानं त्याला असंख्य ठिकाणी कडाकडा फोडलं आणि तिथंच तो गतप्राण झाला. आणि त्याच्या बायकोनं आपल्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं असं तो कथेचा. त्यावेळेला तो म्हणत होता, सांगायचा भाग राहून गेला, त्यावेळेला तो जेव्हा माणसं येत नाहीत, मी म्हणतोय त्याप्रमाणे मागायला, त्यावेळेला तो त्याच्या तोंडी असं मी उद्गार दिलेला आहे, ती माझी रचना आहे ती की आता मी तुला हे नागा मी तुला सोडणार आहे, तुझं मी आता हाल केले, तू मला सोड नको आता, माझं जीवन संपलं तरी. कारण मला हे कळालेलं आहे की तू फार विषारी नाहीस, इथे जमलेली माणसं तुझ्यापेक्षाही अधिक विषारी आहेत.
सिम्बॉलिक आहे. हां, आणि त्याची ती पकड ढिली पडते आणि तो नाग त्याला चावतो आणि ती बायको आपल्या कपाळाचं कुंकू पुसून टाकते. अशी ती कथा आहे ती. ग्रेट. ऍक्च्युली हे सिम्बॉलिझम आहे खूप मोठं. नंतर मी जोडलेलं आहे ते सिम्बॉलिक वगैरे, पण ती प्रत्यक्ष मुळातली घटना कथाबीज कुठेतरी सापडतं माणसाला, बरोबर, कुठेतरी सापडतं, असं ते आहे. खरं आहे ऍक्च्युली. तुकारामांना पण तोच त्रास लोक सांगत होते. हां. अनेक लोकांना अर्थातच, कबीरांना, ग्रेट लोकांना, सॉक्रेटिस, हो हो अरिस्टॉटल, हो, सगळे त्यांना तशीच आहेत ना. विष प्यावं लागलंय लोकांना हो, खूप जास्त हो, ह्या हो. सगळ्या गोष्टींमुळे. अर्थातच खूप छान, खूप भारी, आवडली खरं तर कथा विषारी. माझी लोकांना विनंती आहे की नक्की वाचा कथासंग्रह. ओके, गुड. आत्ता शेवटीच आपण खरं तर येतोय ह्याच्या. तर 2-3 गोष्टी तुम्हाला वाटतील तेवढ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? 2 गोष्टी आहेत. हां, जसं आपल्या याच्यातून आलं तर मी त्यांना असं सांगेन की शिका, खूप पैसा मिळवा, जगायला पैसा लागतो, पण जगण्यासाठी एक छंदही असू द्या. खूप छान. छंदामुळं जीवन सुसह्य होतं. या छंदापैकी वाचनाचा छंद असला तर तो अतिशय चांगला छंद आहे, खूपच छान. तो जोपासा. आणि या जगात मीच एकटा नाही, माझ्याबरोबर जगणारे अनेक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही जगायला शिका. माझ्याशिवाय कोणासाठी तरी जगा, असा संदेश मी विद्यार्थ्यांना देईन. ग्रेट. शिक्षकांना काय सांगाल? शिक्षक हा देशाचं भवितव्य घडवणारा एक प्रमुख घटक आहे. हे आपल्याला 1964-66च्या कोठारी आयोगानं, भारतीय शिक्षण आयोगानं सांगितलेलं आहे, इंडियन एज्युकेशन कमिशन. बरोबर. त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की डेस्टिनी ऑफ अ नेशन इज बिईंग शेप्ड इन इट्स क्लासरूम्स. ग्रेट. देशाचं भवितव्य हे वर्गावर्गात घडवलं जात आहे. Absolutely right. हां, त्या देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर विद्यार्थी त्याप्रमाणे घडवा की जो स्वतःच्या पलीकडं समाज, देश, जग अशी त्याची एक विचार करण्याची पद्धती त्याची वृद्धिंगत होऊ द्या. या दृष्टीनं तुम्ही तुमचं अध्यापनाचं काम करा, या दृष्टीनं त्याला अध्ययन करायला सांगा, अशी माझी शिक्षकांना विनंती राहील. ग्रेट. पालकांना काय सांगाल? पालकांना तर आता बरेचसे पालक सुद्धा माझ्या मुलांना पैसे मिळवावे असंच म्हणतात. तेही त्याच्याशी मी सहमत, मगाशीच मी सांगितलं. पण त्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे की पैसा मिळवल्यानं तो सुखी होईल आणि तुम्ही सुखी व्हाल, हा कृपया गैरसमज डोक्यातनं काढून टाका. ओके. पैसे मिळाल्यानं कदाचित तो सुखी होईल का नाही मला माहिती नाही, पण तो परदेशामध्ये गेल्यानंतर उतारवयामध्ये तुम्ही दुःखी व्हाल. जर कदाचित त्यानं तुमच्याकडे पाहिलं नाही, सगळेच तसे आहेत मला असं म्हणायचं नाही, बरोबर. तर तुम्हाला असं वाटेल की मी माझ्या मुलाला कशासाठी शिकवलं, यासाठी सगळं जीवन घालवलं का. तर हे वाटायचं नसेल काय, तर सहजीवन म्हणजे काय, बरोबर. माझ्या आजूबाजूची माणसं म्हणजे काय, तर या सगळ्यांना घेऊन मला जगायचं आहे. त्यासाठी मी माझ्या मुलांना शिक्षण देईन आणि समाज जाणून घ्यायला तुम्ही शिक्षण द्या. तुम्ही तुमच्या मुलांना कुठं शिकवता याच्यावर सुद्धा बरंचसं अवलंबून असतं, खूप बरंचसं अवलंबून असतं. तेव्हा मुलांना समाज समजू द्या, मुलांना पैशाचं एक महत्त्व कळू द्या, मुलांना स्वावलंबन येऊ द्या. ग्रेट. हे स्वावलंबन मी त्याला 10 वेळेला अंडरलाईन करेन, खूप महत्त्वाचं. कारण मी रयत शिक्षण संस्थेत शिकलेलो आहे. आजकालच्या मुलांच्याकडे पाहिलं तर स्वावलंबन जवळजवळ नाही. बरोबर. तेव्हा मुलांना स्वावलंबनानं शिकायला प्रवृत्त करा. पैशाचं महत्त्व त्याला कळू द्या, त्याचं काम त्याला कळू द्या, त्याला श्रम करू द्या, श्रमाची प्रतिष्ठा त्याला कळू द्या. हे पालकांनी करायला पाहिजे. आणि ज्याला श्रमाचं महत्त्व कळतं तो नक्कीच समाजाभिमुख होतो, ही पालकांची दृष्टी असली पाहिजे. ग्रेट. माहीत नाही हा पॉडकास्ट किंवा ही मुलाखत
शासनापर्यंत पोहोचेल का नाही, पण तरीही शासनाला काय सांगाल? आता ते तर सर्वोच्च आहेत. सांगितलंच पाहिजे. हां, शासन हे तर सर्वोच्च आहे. बरोबर. ज्या प्रकारची धोरणं ते राबवतात त्याचंच इम्प्लिमेंटेशन खाली होत राहतं. काय तर धोरणं ही खरं म्हणजे आत्तापर्यंतचे जे शैक्षणिक आयोग आलेले आहेत सगळेच शिक्षण आयोग चांगले आहेत. बरोबर. आत्ताचं सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे सुद्धा चांगलं आहे. बरोबर. हे सुद्धा चांगलं आहे. कारण तज्ज्ञच लोक असतात ना, तयार करणारे तज्ज्ञ लोक असतात. तुमच्या सर्वांच्याकडून त्यांनी मतं मागवलेली असतात, सर्वे केलेला असतो, बैठका घेतलेल्या असतात, त्यातून ते तयार होत असतं. त्यामुळं सगळे शिक्षण आयोग हे चांगलेच असतात. तेव्हा चांगल्यांच्याकडून ते काम करून घेतात, हेही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त माझं शासनाला एक विनंती आहे की एखादी चांगली गोष्ट आपण जेव्हा या आयोगामार्फत सुचवलं जातं तेव्हा त्याची अंमलबजावणी शेवटपर्यंत चांगली व्हावी. बरोबर. आणि त्या दृष्टीनं जर तुम्हाला जरी काही खर्च करावा लागला तर तो तुम्ही करावा, कारण त्यातूनच देश पुढे घडणार आहे. बरोबर. त्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये शासनाने लक्ष घालावं अशी माझी इच्छा आहे. ग्रेट. जाता जाता मला तुमच्याकडून 3 पुस्तकांची नावं हवेत. तुम्ही रेकमेंड कराल मला किंवा सगळ्यांनाच की ॲटलिस्ट ही 3 ते 4 पुस्तकं किंवा 3च वाचावीत आयुष्यभरात, जीवनात ॲटलिस्ट मिनिमम अशी 3 पुस्तकं. आता ते माझा वाचनाचा तसा आवाका कमी आहे, पण तरी सुद्धा मला माहिती आहे तुम्ही ॲटलिस्ट जे नॉर्मल कॉमन माणसं आहेत त्यांच्यापेक्षा तरी जास्त वाचताय, बट नक्कीच. तर मगाशी जसं माझी 2 आवडते व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी मला सांगायला नक्कीच आवडेल. काय की APJ अब्दुल कलाम संपूर्ण जीवन जे अरुण तिवारींचं पुस्तक आहे. बरोबर. अग्निपंख हे चांगलंच आहे त्यांनी स्वतः लिहिलेलं, परंतु अग्निपंख हे ठराविक टप्प्यापर्यंत त्यांनी चरित्र लिहिलं आहे. त्यांचे श्रेयसहाय्यक अरुण तिवारी यांनी खूप समग्र असं त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. ते त्यांना समजून घेण्यासाठी त्यांनी ते चरित्र वाचावं. धनंजय केरांचं मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक वाचावं. महात्मा फुलेंचंही खूप भारी. आणि केवळ परीक्षेतली मार्क्स हेच काही विशेष नाही, तर माझ्या अंगी असणाऱ्या अनेक सुप्त गुणांना जर वाव मिळायचा असेल ते म्हणजे आपण आता अनेकांची उदाहरणं घेतो की एक दिवस शाळेत गेलेले लता मंगेशकर, 12वी नापास झालेली सचिन तेंडुलकर, अशी कितीतरी उदाहरणं सांगावी. शाळेत न गेलेले रवींद्रनाथ टागोर, 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे. बरोबर. पण त्यांच्या ठिकाणी ज्या काही कला होत्या त्या कलेच्या बाबतीमध्ये आपण खूप दूर आहोत. तर त्या कला काय आहेत? परीक्षेत मिळालेले मार्क्स ही केवळ एक अनेकपैकी एक बुद्धिमत्ता आहे, पण ती एकमेव नव्हे. बरोबर. ते समजण्यासाठी हॉवर्ड गार्डनर यांचं मल्टिपल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक आहे, बहुविध बुद्धिमत्ता. ग्रेट. की ज्याच्या आधारे मी कर्मवीरांचं. हॉवर्ड गार्डनर यांचं मल्टिपल इंटेलिजन्स मुलांनी नंतर भावी जेव्हा ते कधी कॉलेजला जातील तेव्हा त्यांनी ते वाचावं, म्हणजे माझ्या ठिकाणी कोणती बुद्धिमत्ता आहे त्याला कळेल. ग्रेट. मी जे परीक्षेच्या मागं लागलो आहे काय, बरोबर. अरे हे राहून जाते ना, ते त्याला कळण्यासाठी त्यांनी ते पुस्तक वाचावं असं मला वाटतं. सेल्फ डिस्कवरी होऊन जाईल. होऊन जाईल. ग्रेट. आणि तुमची आवडती 2 पुस्तकं? आता ही जी मी सांगितली माझी आवडीची पुस्तकं आहेत. ग्रेट. सो थँक्यू, वेळ दिला तुमचा. मला खूप मजा आली तुमच्याबरोबर बोलताना. मलाच तुम्ही वेळ दिला असं म्हणूया. जवळपास तुम्ही तुमच्या ह्या प्रकल्पामध्ये एवढा वेळ तुम्ही दिला. आणि मात्र मी जे बोललो हे सगळंच काही बरोबर असेल असा माझा दावा नाही. मी जे बोललो हे सगळंच काही आदर्श आहे असाही माझा दावा नाही. कृपया मी सुरुवातीला जसं म्हटलं की मी कुणी मोठा व्यक्ती आहे हेही असं काही दावा नाही. जे बोललो ते जे अनुभव आले, जे वाचलं लिहिलं त्यातून आलं, जे स्फुरलं ते तुमच्यासमोर मांडलं, एवढाच त्यातला भाग आहे. ग्रेट. आणि युजली काय असतं की फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ मॅच होत नाही. खूप मोठा गॅप आहे आपल्या एजमध्ये, तर ही मला नेहमी वाटतं की ओके
खरं तर मित्रासारखं वाटतं तुमच्याशी बोलताना. दॅट इज ग्रेट की तुम्ही ते आमच्यामध्ये काय म्हणू शकतो सामावले जाता व्यवस्थितरित्या, आणि आम्हालाही वाटतं की ओके टॉकिंग टू माय फ्रेंड, जस्ट फ्रेंड असं वाटतं ते. नाही, माणूस वृद्ध कधीच होत नसतो ना. ग्रेट. मेंदू माणसाचा कधी वृद्ध होत नसतो. येस येस येस. तो शारीरिकदृष्ट्या वृद्ध होतो. बरोबर मी बरोबर आता शारीरिकदृष्ट्या वृद्ध होत निघालेलो आहे. बरोबर. माणसा मेंदू कधी वृद्ध होत नाही. फक्त मेंदू थकतो कधी, त्याला जर तुम्ही कामच काय नाही दिलं तर तो वृद्ध होतो. त्याला काम दिलं की तो तरुणच असतो. येस, ॲब्सोल्युटली राईट. सो थँक्यू, थँक्स अ लॉट. धन्यवाद. धन्यवाद.